मोर्चावर मागील सामन्यात शेवटच्या चढाईवर जो करिश्मा केला होता आणि त्या चढाईच्या जोरावरच त्यांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. ऋतिक पाटीलची चढाई मैदान क्रमांक 1 वर ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न कोपरा रक्षकाच्या माध्यमातून एका गुणाची कमाई धेरण संघासाठी. केदार लालचं प्रत्युत्तर सुयोग गायकर नावाचा हो क्रीडांगण नंबर 2 वर आमिर धुमाल निसटलाय. 4 गुण ही खासियत आहे आमिर धुमालची. कमालीचा संघर्ष वागली केली आमिर धुमाल. आता मात्र गुणफलक कॅल्क्युलेशन बिघडलंय 10-14. विनीत म्हात्रेच्या एका चढाईनं सामन्याचं चित्र बदलून टाकलं. जो दिवलांग संघ आपल्याला सामन्यामध्ये निष्प्रभ दिसत होता यावेळेस मात्र 4 गुणांच्या आघाडीवर पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा डिफेन्स सजवला उचेडे संघानं आणि प्रतीक धुमालला थांबवलं. आता जयेश गावडे एक्सप्रेस रुळावर येईल. एक्सिलेटरवर आता मात्र भार दिला जाईल, वेग वाढवेल असं निश्चितच दिसेल. जयेश गावड हो कमालीचा संघर्ष होता. हनुमान उडी मात्र जेरबद्ध झाला, रोखला गेलाय. खेळाडूचा जरा मार लागले बघा. आकाश कोंडिलकर माघार घेतोय. प्रशांत जाधवची चढाई भरदेवी धेरणच्या प्रांगणात 6 विरुद्ध 1 सावध पवित्र. बोनस पॉइंट काय बोनस तुटलाय. क्रीडांगण नंबर 2 वर अंकुर सर पाहू शकता. पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळ उचेडे संघाकडून पाहायला मिळतोय. 13-16 सुयोग गायकरची चढाई.
हो. पुन्हा एकदा विनीत पाटील विजय म्हात्रे सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आलेलं आहे. विनीत पाटील 13-16 अतिशय नाजूक परिस्थिती आहे. पुन्हा एकदा प्रशांत मगाशी जो बोनस टिपला तो मारूनच जवाब होता आणि आता मात्र चढाई करतोय प्रतीक बैलमारे. जयेश गावट चुकीला माफी नसेल. इकडे केदार लाल, तिकडे आमिर धुमाल. हा बरोबर सर. क्रीडांगण नंबर 2 वर 2 इकडे केदारला अंदाज लावून आता कठीण जातोय प्रत्येकाला. 5 हर्षल कुटकर मध्यरक्षकाच्या भूमिकेत यशस्वी आणि आता मात्र क्षेत्ररक्षण किती छान मर्गे विधेय जवळ मध्यरेषा भेटणार केदारलाल परंतु क्षेत्ररक्षण झालं. छान सामना पाहायला मिळतो. प्रतीक गावट सॉरी जयेश गावट चढाई करतोय 3 आणि पुन्हा एकदा आपला चढवलाय तो जयेश गावट. तिकडे ऋतिक पाटील तिकडे कमाल केले आमिर धुमालला. यशस्वी चढाई बुचकल्यात पडते उचेडे संघ. किती गुण रेड आमिर धुमालच्या नावावर. विजय म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आमिर धुमालसाठी. हो त्याच नव्हतं झालंय एका चढाईत. हो इकडे सुद्धा कमाल झाली आहे. काय म्हणावं या मैदानाला. किती गुण 4 गुण. हो तिकडे 6 इकडे 4. विजय म्हात्रे यांच्याकडून सुद्धा प्रशांत जाधवला 500 रुपयाचं पारितोषिक. काय मैदान भेटलंय. प्रतीक पाटील पूर्ण दारोमदार आहे. हा सुद्धा खेळाडू मैदानात थैमान घालतोय. या थैमान घालणाऱ्या वादा सुद्धा जेरबद्ध करू शकेल. इकडे नाही आहे. पुन्हा एकदा प्रयत्न परंतु काय क्षेत्ररक्षण जबरदस्त केली. सरी जवळ दिवलांग संघावर लोण पडण्याची शक्यता होती सर, परंतु आमिर धुमालची एक चढाई यशस्वी झाली आणि फासा उलटा पडला असं म्हणावं लागेल. चला विनीत पाटील सर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आमिर धुमाल सर चला आपल्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. असं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते विजय म्हात्रे सरांकडून दिवलांग संघासाठी.
विनीत पाटील आपण व्यासपीठाकडे चला. रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आहे आणि आमिर धुमाल आपल्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. आपण व्यासपीठाकडे चला. अमीर धुमाल यांच्यासाठी 500 रुपये आणि विनीत पाटील सरांसाठी 500 असं 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. लाजवाब केली अमीर धुमाल यांच्याकडून पाहायला मिळाली. धन्यवाद. अजून वेल बाकी आहे. आता मात्र ऋत्विक पाटील आपल्या केलाचे चुणूक दाखवेल का? 3 सुपर टॅकलची संधी आहे. हा साबडा सुद्धा जबरदस्त होईल. रसिकांची झोप उडवणारा हा सामना क्रीडांगण नंबर 1 वर. प्रयत्न किती जिकरीचे भगीरथी प्रयत्न म्हणावे लागतील. जवळ जवळ ऋत्विक पाटील यशस्वी होत असताना मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि जीवदान मिळतोय, संजीवनी मिळते ते अर्थातच प्रशांत जाधव याला. बाजीगर पाटील काय क्षेत्ररक्षण. नजराटी दुर्घटना घटी बाजीगर सुंदर. बाजीगर पाटीलकडे एक नॅचरल ऍडव्हान्टेज आहे. त्याचे हाताचे पंजे आहेत ना सामान्य माणसाच्या पंजापेक्षा मोठे आहेत. बरोबर, अतिशय सुंदर आणि याचा तो फायदा उचलतोय. त्याने सुद्धा पाहिलं आपल्या पंचांकडे. सुंदर बाजीगर वाटी. गणेश देवलांग संघ आपण जयात राहायचा आहे. अंतिम सामना क्रीडांगण नंबर 1 वर होईल. रसिक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय काय चालले विराज.
बघूया केदारलाल पुन्हा एकदा चढायसाठी हो हर्षल गुटकर एक गुण चौदा बारा कोणीच अंदाज लावू नका अंदाज बसरे प्रतीक बैलमारे चढाई करतो तीन असे एक लढत Last 3 minutes. थर्ड सुवर्ण संधी आहे परंतु ऋत्विक पाटील काय करेल सुपर टॅकल ऑन विराज राणे ही आठवण काही म्हणाले या टीव्हीला सुपर टॅकल दोन गुण गुणफलक 14-14 काय क्षेत्ररक्षण केले आता मात्र मर्गेम धेरण संघानं 15-14 विराज राणे चमकला Last minute. शेवटचं मिनिट बाकी लवकर time out. 15-14 सुपर टॅकल ऑन 15-14 आणि सुयोग गायकरचा वापर केला जातो लाजवाब केली आणि अशा तऱ्हेनं अंतिम सामन्यात दाखल होते मारी देवी घेरण तर अंतिम पुकार अर्थातच फायनलच्या फराराला सुरुवात होते